सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जय शंभो जगदंबा नारायण. मंडळी, आजची सुरुवात अशी का, कारण का जे तुम्ही आता एपिसोड बघाल 2-3 दिवस ते सगळे महिला स्पेशल असतील, नवरात्री स्पेशल असतील, पण आजचा जो आहे तो देवी स्पेशल आहे. आत्ता मी उभा आहे वीरला, जेजुरीजवळ, जिथे श्रीनाथ म्हस्कोबा यांचं मंदिर आहे. ह्या मंदिराची खासियत असं आहे की आपण जिकडे तिकडे जातो तेव्हा शिवलिंगचं दर्शन फक्त घेतो, देवी बरोबर नसते. अशी फार कमी मंदिर आहेत जिथे देवी बरोबर आहे. पण मंडळी, आज तुम्हाला 3 अशी मंदिरं मी दाखवणार आहे, 3 जोगेश्वरी माता मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथेही श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांबरोबर इथेही जोगेश्वरी माता विराजमान आहेत. तर हे पहिलं स्थान मी तुम्हाला आज पहिलं दाखवणार आहे, या स्थानाची माहिती. मंडळी, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की देवाच्या चेहऱ्यावर सकाळचा पहिला प्रकाश सूर्याचा हा इथून येतो, या मंदिरातून. हे जे मंदिर आहे विश्वेश्वराचं हे मंदिर आहे. आणि इथून जर तुम्ही या मंदिरात बसलात तर इथून बरोबर देवाचा चेहरा तुम्हाला समोर दिसतो. तर या मंडळी बघूया, काय सांगाल साहेब त्या मंदिराबद्दल, आणि मग मी मंदिरात जाईन दर्शनाला. हां, काशी विश्वेश्वराचं ते मंदिर आहे. आणि हे काशीचं पूर्वीचं ठिकाण हे आहे, श्रीनाथ म्हस्कोबा आणि विश्वेश्वराचं. आणि तिथून त्या काय नाव भक्ताचं, कमळाजी भक्तांनी तिथं भक्ती केली आणि त्यांना इथं त्यांचं आगमन केलं. तर त्यांनी तिथं येताना त्यांना यांनी सांगितलं होतं, नाथांनी, की जिथं तू मागं बघशील तिथं मी तिथं उपस्थित होईल. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या हाती आल्यानंतर विचार केला की बुवा आता आलेत का नाही आपल्याबरोबर परमेश्वर. तर तिथं त्यांचा पहिला उगम घोडे उड्डाणला झाला आणि तिथं घोड्याच्या टापा वगैरे हे झाला. त्यानंतर परत त्यांची इच्छा होती गावामध्ये यावं. त्यामुळे मग ते नागाच्या रूपाने हे वीरमध्ये इथं प्रस्थापित झाले. आणि इथं जोगेश्वरी आईसाहेब पण त्यांच्याबरोबर आल्या. चला मंडळी, तर महाराजांचं दर्शन घेऊ. आज जाऊन आईसाहेबांचं पण दर्शन घेऊ. चला, जय श्रीनाथ म्हस्कोबा महाराज की जय. चला. भगवंता, तर आतमध्ये ज्याचं आपण दर्शन घेतो आता, आणि मी जो दोरा बांधतोय तो आहे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा. त्याच्याबरोबर आहेत, आपल्याला दिसतील जोगेश्वरी देवी आहेत तिथे. आणि काही स्थानं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे आईसाहेब, जोगेश्वरी आईसाहेब बरोबर आहेत. लोकांना हे स्थान माहीत नाही, पण आपण याची माहिती विचारू की हे पुण्यापासून किती लांब आहे, जेजुरीपासून किती जवळ आहे, ह्याला यायला किती रोड आहेत. म्हणजे कधी जर तुम्ही पुण्याजवळ तुम्ही आले, जेजुरीच्या दर्शनाला आले, लोक डायरेक्ट जेजुरीला जातात, पण येता येता हे रस्त्यात लागतं स्थान. तर इथे तुम्हाला शंकर पार्वतीचं हे दर्शन तुम्हाला मिळतं. या आपण इथला इतिहास विचारू, कधीचं मंदिर आहे आणि इतिहास काय आहे मंदिराचा. हे साधारणतः 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि हे भक्त कमळाजी जे धनगर समाजाचे होते, ते पूर्वी सोनारीला जाऊन म्हणजे त्या ठिकाणी भक्ती करत होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज त्यांना प्रसन्न झाले तिथं, आणि तिथून बाबा त्याच्या भक्तीनं प्रसन्न होऊन या ठिकाणी आलेले आहेत. आणि आईसाहेब पण आले. आईसाहेब आहेत, म्हस्कोबा आणि जोगेश्वरी. हां, बरोबर. आणि अजून काय काय ख्याती मंदिराची आहे. मंदिराची ख्याती म्हणजे असं, इथला त्याच्यानंतरचा जीर्णोद्धार सातारचे शाहू महाराज यांनी पूर्ण मंदिराचं काम केलेलं आहे. त्यानंतर महाराजांचे एक भक्त होते मालजी गुणे, त्यांनी ह्या मंदिराभोवतालची तटबंदीचं काम केलेलं आहे. आणि मंदिरातला रोजचा दिनक्रम पहाटे 4 वाजता सुरुवात होते. पहाटे 4ला पहिली पूजा असते, त्याच्यानंतर सकाळी 10 वाजता दुसरी पूजा असते, आणि संध्याकाळी 7 वाजता तिसरी पूजा. अशी त्रिकाल पूजा आहे. 2 वेळेस आरती असते, दुपारी 12 वाजता आणि रात्री 9:30ला. त्या आरतीच्या दरम्यान महाराजांना एक विश्रांतीची वेळ असते, तर ती एक विश्रांती दिली जाते 1 तास. आणि कौल पण लावतात ना, काय त्याला काही म्हणतात, वेगळं नाव आहे ना. प्रसाद लावणे. सकाळी 10ची पूजा असते, त्याच्यानंतर साधारणतः 10 ते 10:30 या दरम्यान कौल लावले जातात, म्हणजे प्रसाद म्हणतो आपण त्याला. ते काहीतरी म्हणले ना की भविष्याचा काहीतरी कौल. नाही, ते यात्रेमध्ये ते भविष्यवाणी असते. काय म्हणतात त्याला. यात्रेमध्ये माघ पौर्णिमेला यात्रा सुरुवात होते आणि दशमीला संपते. तर त्याच्यामध्ये पंचमीला भाकणूक चालू होती आपल्या इथं, म्हणजे देवाची भविष्यवाणी सांगितली जाते. अख्ख्या पूर्ण वर्षभराचं भविष्य त्यावेळेस सांगितलं जातं. बरं 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 बरं. आज असेल, रोगराई असेल,
किंवा इतर काही पिकाबद्दलचं हे असेल तर ते सगळे अंदाज त्यावेळेस वर्तवले जातात ते. इथे एक जवळ घोडे उद्यान आहे जिथं घोड्याच्या टापांचं म्हणजे देव जिथं उतरले घोड्यावरनं तिथं घोड्याच्या टापा अजून त्या उठलेल्या आहेत त्या दगडांवर. तर काय त्याचं महत्व आहे? घोडे उड्डाण हे नाव त्यामुळेच प्रसिद्ध झाले, नदीच्या पलीकडल्या तीरावरून देवानं घोड्यासहित उड्डाण केलं निरामाईचा गर्वहरण करण्यासाठी. त्यावेळी त्या खडकावर रागाने नाथांचा घोडाने राग अनावर झाला आणि त्याच्यामुळे त्या खडकाच्या अक्षरशः चिंध्या केल्या आणि एक स्वतःचा मागोवा म्हणून देवानी त्या ठिकाणी तो घोडे उड्डाणच्या टापा आजही त्या अखंड स्थितीमध्ये आहेत अशाच आहेत. हे देवाचं खरं महत्व आणि महात्म्य आहे. आणि हे पुण्यापासून किती लांब आहे? पुण्यापासून साधारणतः 50 ते 55 किलोमीटरच्या आसपास आहे. जेजुरीपासून? आणि जेजुरीपासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे. तर काय आहे, आपल्या वीरमध्ये महाराजांच्या दर्शनासाठी येण्यासाठी तिन्ही ठिकाणाहून लोक येऊ शकतात. लोणंदवरून पण रस्ता आहे, लोणंदपासून एक 15 किलोमीटरचं अंतर आहे. दुसरं पुणे सातारा रोडला एक सारोळा म्हणून गाव आहे शिरवळच्या अलीकडे, त्या ठिकाणाहून 15-16 किलोमीटर अंतर आहे. मग तिथूनही येता येतं. त्यानंतर सासवडवरूनही येता येतं, एक 25 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे सासवड, जेजुरी, नारायणपूर ते बालाजी वगैरे सगळे एका वेळेस ते भाविक भक्त करू शकतात एका वेळेस. आता इथून आपण निघतोय बघायला घोडे उद्यान, मूळ स्थान जे आहे जिथे देव उतरले होते ते एक दाखवतो. आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत तांबडी जोगेश्वरी. सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यातली, पण काळी जोगेश्वरी आणि पिवळी जोगेश्वरी ही कोणालाच माहीत नाही कुठे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथे आपण जोगेश्वरी आईसाहेबांचं उदो उदो श्रीनाथ सरजाचं चांग भलं असं म्हणून त्यांचा आशीर्वाद घेऊन इथून आपण निघूया घोडे उद्यान बघायला. मंडळी, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि देवी जोगेश्वरी जिथे घोड्यावरून उतरले होते ते हे ठिकाण तुम्ही जर नीट बघाल तर मंडळी हे तुम्हाला पावलं दिसतात बघा घोड्यांची. ही सगळी पावलं आहेत इथे, बरीचशी घोड्याची पावलं उठलेली आहेत. आणि याची कथा अशी आहे की नीरा नदीचा गर्व तोडण्याकरता देवानी या खडकाचा असा मोठा खडक होता, याचे तुकडे थोडेसे असे झालेत आणि इथे बरीचशी तुम्ही जिकडे बघाल तिकडे पावलं आहेत. आणि ते तिथं समोर देवाचं स्थान आहे, देव इथं होते. आणि इथून मग देव वीरला तिकडे गेले. कसे गेले, काय गेले, आपल्याशी इथं बोलणार आहेत देवस्थानाच्या बाबतीत. काय सांगताल की श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरी हे, आणि ह्याला सर्वात महत्त्वाचं जी गोष्ट मला आत्ता कळली की काशी विश्वेश्वर जे आपण म्हणतो स्थान, ते खरं स्थान वीरचं आहे. काय कथा आहे, कसं काय देवीने त्यांना काय काय, आणि देवाचा विवाह सोहळा कसा होतो आणि त्याच्या आधी देवीने काय खायला दिलं होतं देवाला ते पण सगळं सांगतील. बोला साहेब. हा जो अवतार आहे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा, तो अवतार म्हणजे मुख्य काळभैरव, काशीखंडाचे काळभैरव यांचा अवतार आहे. आणि माता जोगेश्वरी सुद्धा इथं स्वयंभू प्रकट झालेल्या आहेत. या ठिकाणी महाराजांची आख्यायिका अशी की काशीवरून सोनारीला महाराजांनी स्थान घेतलं होतं. तिथे भक्त कमळाजी देवाची भक्ती करत होते, त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन इथे महाराजांनी स्थान घेतलेलं आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा महाराज घोड्यावर बसून आईसाहेब जोगेश्वरींसह इथं प्रकट झाले होते, त्यावेळेला नीरा नदीला गर्व झाला आणि त्या गर्वाचं हरण करण्यासाठी महाराजांनी आपल्या घोडा या इथं खडकावर नाचवला. त्या घोड्याच्या नाचण्यामुळे या खडकाच्या चिंधड्या उडाल्या. त्याच्या पाऊलखुणा आज देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस शेषनाग हे पाताळामध्ये होते, त्यांची कन्या ह्या आईसाहेब जोगेश्वरी माता आहेत. त्यांच्या बोलावण्यानुसार नाथ म्हस्कोबा महाराज काळभैरव रूपात ज्यावेळेस पाताळात चालले होते, त्यावेळेस त्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं गेलं. आणि त्या भोजनाच्या आमंत्रणामध्ये महाराजांना पाल, विंचू, साप इत्यादी विषारी पदार्थ मिश्र करून जेवण वाढलं गेलं. ते कशासाठी, तर काळभैरव महाराजांची खरंच ख्याती किती आहे, त्यांची ताकद आहे का, ते तशा आपल्या मुलीसाठी योग्य वर आहेत का, हे पाहण्यासाठी शेषनागांनी त्यांची परीक्षा घेतली. परंतु त्या परीक्षेमध्ये महाराज पूर्ण सफल झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते विषारी अन्न पदार्थ जे वाढले होते, जे काही भोजन दिलं होतं, ते संपूर्ण यशस्वीरित्या ग्रहण केलं आणि आपली प्रचिती तिथं दाखवून दिली. आता इथून आपण जाऊ काळी आणि पिवळी जोगेश्वरी बघायला, त्या पुण्यात आहेत. आता इथून आपण पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत. मंडळी, बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रमाचं नाव आहे शाखाना. तुमच्या लाडक्या सुपरहिट पुढारी पाटलाचं हिंमत असेल तर अडवून दाखवा. आणि महाराजांना हेच मागणं आहे आणि आईसाहेबांना हेच मागणं आहे की आयुष्यभर हा पुढारी पाटील हेच
सांगत राहो की हिंमत असेल तर अडवून दाखवा आणि जनजागृती अशीच TV9 मराठीवरनं चांगल्या समाजासाठी करत राहो. बाकी काय बोलणार. जय शंभो जगदंबा नारायण एवढंच सांगतो. आता पुण्यात जाऊ. सांग बल